आज ना दुग्ध शर्करा योग साधून आलाय, त्यामुळे माझा आनंद सुद्धा डबल झालाय. तर सकाळी उठल्याबरोबर अगोदर घरातली कामं वगैरे आवरली आणि हे येताना घेऊन आले होते मिसळ पाव, त्यामुळे नाश्ता बनवायचं टेन्शन नव्हतं. श्रीला तर खूप आवडली मिसळ. आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला हे घेऊन आले होते, तर तोच निवडून ठेवायचा होता. तर त्यासाठी मी सगळं वेगवेगळीकडे ऑर्गनाईज करण्यासाठी असा जुगाड केलेला आहे, म्हणजे गोंधळ होत नाही. तेवढ्यात शांभवीला भूक लागली म्हणून तिच्यासाठी खाऊ बनवला, तिला आंघोळ घातली आणि पुन्हा बॅक टू भाजीपाल्याकडे आले. मला याच्यातले लिंबू बघून आश्चर्य वाटलं, कारण की पेरूपेक्षा सुद्धा मोठी साईज होती लिंबाची. आणि इथे दिसत असेल तर हे मेंढरीन आणि लिंबू, याच्यात बघा लिंबूच मोठा आहे, म्हणजे संकरित वाण आहेत, त्यामुळे काय विचारायलाच नको. त्यानंतर फळं वेगळीकडे केली, त्यानंतर भाज्या, फळभाज्या वेगळ्या आणि पालेभाज्या वेगळ्या केल्या. ह्या धुताना सुद्धा सोपं जातं, तिला वेळ मिळतोय. तसं आई व्यवस्थित भाजीपाला निवडून ठेवते, त्यामुळे 8 दिवसाचं टेन्शन माझं भाजीपाल्याचं तरी मिटतं. आता इथे शांभवीची आंघोळ झाल्यामुळे ती मस्त अशी खेळतीये, तर तिचे केस विंचरायचे आहेत मला, परंतु अगोदर स्वयंपाकाची तयारी करून घेते. आज सांबर असणार आहे, कारण फ्रेश भाजीपाला असल्यामुळे. आणि इकडे आता केस विंचरायला घेतलेत मॅडमचे. कधी नव्हे ते शांत बसले. कसा वाटतोय जुट्टू ते सांगा. आणि इकडे श्रीने मस्त असं हे ज्यूस बनवलेलं आहे, ताजा संत्रा आणि डाळिंबाचं. इकडे मॅडमना भूक लागली आहे खेळून, त्यामुळे आई तिला भरवतीये. आणि बघा पुन्हा खेळायला सुरू झालं. परत आईने आंघोळ करून मस्त असं इथे ताक बनवायला घेतलं. छान असं लोणी त्यातनं निघतं आणि त्याचंच आम्ही तूप बनवतो. तर क्लासचे काही ऍडमिशन्स वगैरे केले. तुम्हाला घ्यायचं असेल तर 20 जानेवारीपासून आपला क्लास सुरू होतोय. स्क्रीनवर नंबर देते. आणि हा ड्रेस मी मागवलेला आहे दुग्ध शर्करा योग यासाठी. मला मी 2 ड्रेस मागवलेत आणि एक आज दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, आणि एक उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. दोन्ही पण खूप छान आलेत, पण हा वाला मला जास्त आवडला. कसा दिसतोय तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्स. आणि हो, प्रोडक्ट ॲफिलेटमध्ये टॅग करते तुम्हाला हवं असेल तर. त्यानंतर मग कामावरून जेवायला बसलोत. असा होता आजचा दिवस. बाय.